सर्वांचे सहकारी सुरजभाऊ वाजगे हे आदानी हटाव आणि सह्याद्री बचाव यासाठी खरं तर उपोषणाला बसले आहेत. अगदी सकाळपासून अनेक संघटनांचे प्रतिनिधी, समाजातील प्रतिनिधी या ठिकाणी आलेत, परंतु आता या ठिकाणी जे सुरजभाऊला पाठिंबा देण्यासाठी आलेत ते जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र आणि शिवसेना पक्षाचे सन्माननीय नेते आदरणीय बबनराव थोरात साहेब या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी सुरजभाऊ वाजगे जे जुन्नर तालुक्याला सगळ्यांनाच माहित आहे की जेव्हा कुठेही काही प्रसंग घडला तर सुरजभाऊ त्या ठिकाणी खरं तर पोहोचतात आणि सुरजभाऊ हे कोणतंही राजकारण समोर न ठेवता आज या अदानी हटाव यासाठी खरं तर अगदी सुरुवातीपासून या लढ्यामध्ये सहभागी आहे. आदिवासी समाजातील सगळे तरुण, कारण मी यासाठी आदिवासी समाज साहेब म्हणतोय कारण जे बाधित होणार आहेत ते प्रामुख्याने पहिल्यांदा आदिवासी समाज त्या ठिकाणी बाधित होणार आहे. हा प्रकल्प जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये जिथं आडोशी लवाळी एरिया आपण ज्याला म्हणतो नाणेघाट आणि ढोरांडे खाली ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हा पंप स्टोरेज नावाचा प्रकल्प अदानीच्या माध्यमातून खरं त्या ठिकाणी होतो. याची सुरुवात 2022 ला खरं तर झाली होती आणि 2022 ला याची शासनाने मंजुरी देऊन नोटिफिकेशन काढून खरं तर हा प्रकल्प सुरू झाला होता. तोपर्यंत कोणालाही काही माहित नव्हतं. याच्या आधी आमचे जे काही उच्च शिक्षित तरुण आहेत त्यांनी याच्यावरती आवाज उठवला होता, पण मधल्या काळामध्ये ही सगळी शांतता होती. खरं तर हा जुन्नरचा जो पश्चिम पट्टा आहे हा राष्ट्रपतींनी घोषित केलेला जो काही अनुसूचित क्षेत्र आहे बेसा कायदा त्या ठिकाणी लागू आहे. जे काही वन विभाग आहे तो वन हक्क अधिकार कायदा त्या ठिकाणी लागू आहे. त्याच्यानंतर जो काही वन अधिग्रहणाचा कायदा आहे तो आदिवासींच्या जमिनीला लागू नाही. आदिवासींची जमीन गैर आदिवासी माणूस घेऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी खरं तर त्या ठिकाणी आहेत. आज साधा त्या ठिकाणी जेसीबी घेऊन जायचं, उत्खनन करायचं तरी कोणाला परवानगी नाही. अशा ठिकाणी जर हे शासन, केंद्र शासन जर समजा सगळे नियम धाब्यावर बसून या अदानी नावाच्या माणसाला हा प्रोजेक्ट करायला देणार असेल तर आदिवासी काय बिगर आदिवासी कुठलाही माणूस सुस्त बसणार नाही. दुसरी गोष्ट अशी साहेब की फक्त आदिवासींच्या जमिनी या प्रकल्पामध्ये जाणार नाही तर जे काही माणिकडोह धरणाचा जलाशय आहे या जलाशयावरती अवलंबून जी काही अगदी श्रीगोंद्यापर्यंत त्या ठिकाणी जी काही लोक आहेत ती सगळी या ठिकाणी बाधित होणार आहे. कारण माणिकडोह धरण आपण सगळ्यांना माहित आहे, इतिहासामध्ये ते कधीही भरलं नाही. म्हणून तर आपण आंबेगाववरून पाणी जुन्नरला बोगद्याने आणून ते माणिकडोह धरण बांधणार होतो. मग त्याच्या बॅकवॉटरला जर अशा प्रकारचा वरती त्यांनी आता सांगितलंय की फक्त 0.8 चौरस किलोमीटर जागा आपण घेणार आहे आणि खाली काहीतरी 3 किलोमीटर चौरस मीटर जागा त्या ठिकाणी बाधित होणार आहे. म्हणजे आता ही सुरुवात आहे. हळूहळू या जमिनी म्हणजे जेव्हा जशी गरज लागत तशी अधिग्रहण केली जाईल. पहिली गोष्ट ही जमीन ते घेऊ शकत नाही हे शासनाला देखील माहिती आहे, केंद्र शासनाला देखील माहिती आहे. परंतु आदिवासी समाजावरती वारंवार अशा प्रकारच्या गोष्टी आणणं, आदिवासी समाजाला विस्कळीत करणं हे काम खरं तर त्याच्या वेळेच्या सगळ्या सरकारने केलेलं आहे. माणिकडोह हा इतका मोठा प्रोजेक्ट आला त्यावेळेस लोकांना वाटलं होतं की तो माणिकडोहला होतोय, वरती काही त्याचा परिणाम होणार नाही. पण याच्यामध्ये साहेब 22 गावं खरं तर आमची बाधित झाली आणि आजही त्या लोकांचं पुनर्वसन त्या ठिकाणी झालं नाही. आता माझा मित्र सोमनाथ या ठिकाणी बोलला की पोलीस प्रशासनाचं पत्र सुरजभाऊला आलेले. काय पत्र आलंय की तुम्ही आजगाव ग्रामपंचायत आणि जे काही संघर्ष समिती झाली त्या समितीचं पत्र पाहिजे. मला वाटतं पोलीस प्रशासनाला गैरसमज होतोय. तुम्ही नीटवाणी जे काही घटना आहे ती घटना वाचा. आपण बाबासाहेबांनी घटना लिहून दिलेल्या राज्यामध्ये राहतोय, तिथं प्रत्येक माणूस त्याला उपोषण करायचा अधिकार आहे. मला या माध्यमातून साहेब आमच्यामध्येच काही बागर बिल्ले आहेत त्या बिल्ल्यांना सांगायचे का बाबांनो ही इतकी सोपी गोष्ट नाही. साहेब मी खरं सांगतो, आम्ही टिंगलीवाल पोरं तरी म्हणतोय की आम्ही 25 वर्ष अडाणीच्या कचऱ्यात सापडलो होतो, आम्ही अडाणीच्या कचऱ्यामध्ये सापडायला लागलो. तर मला असं वाटतं तुम्ही काही ते सापडू देणार नाही. त्यांना सुद्धा मला सांगायचे की तुम्ही नेतृत्व करा, कोणी नेतृत्व करा, आम्हाला तुमचं नेतृत्व मान्य असेल आम्ही तुमच्या बरोबर राहू. या गोष्टीमध्ये आम्ही राजकारण आणणार नाही. 2022 ला हा प्रकल्प आला होता. आपल्या माध्यमातून मला खरं तर त्यावेळेच्या आमदारांना विचारायचे तुम्ही त्यावेळेस कन्या लोकांच्या बैठका घेतल्या तेव्हा कन्या तुम्हाला आदिवासींचा कनवाळा आला
का तुम्ही एवढ्या दिवस स्वस्त बसले? आज तुम्ही शिंदेला दसक्रियेला गेले, तिथून तुम्ही आजनाळ्याला दसक्रियेला गेले, तिथं सगळी लोक बघितली आणि मग बाकी माझी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आदिवासींचं प्रेम उफाळून आलं आणि मग सांगायला लागले अदानीचा बाप आला तरी मी प्रकल्प होऊ देणार नाही. मग 2022 ते 2026 आपण का बसले होते? हा खऱ्या अर्थाने माझा प्रश्न आहे. जेव्हा आपण आमदार होते तेव्हा आदिवासी भागामध्ये किती कामं केली? 3300 कोटी आणले आपण असं सांगितलं. साहेब, आज तुम्ही वरच्या भागामध्ये जाऊन बघा, ऐतिहासिक पर्यटन सगळं तिकडे आहे. तिथं आता म्हणजे आमच्या भागामध्ये कुत्र्याला चालता येणार नाही अशी परिस्थिती झाली. असे रस्ते होऊन गेलेले आहेत. एक प्रोजेक्ट त्या माणसाने तिकडे राबवला नाही. आणि मग आदिवासींचं प्रेम, आदिवासींचं मी नेतृत्व करणार अशी वेगळी भाषणं खरं तर त्या ठिकाणी करायचं. आदिवासी समाजातील काही तरुणांना भडकवायचं आणि आमच्या इकडे काही जण आहेतच म्हणजे अक्कल कमी आणि पगार वाढवा अशी त्यांची परिस्थिती. मला कालच समजलं का सुरेश भाऊंच्या विरोधामध्ये ते तिकडे गेलेत. अरे बिंडो, हे आपल्याला कळायला पाहिजे की सुरेश भाऊ वाजगे यांची आता सध्या जमीन बाधित होणार नाही, पण बाकी आदिवासी समाजाची जमीन बाधित होईल आणि नंतर संपूर्ण जुन्नर नाही तर पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, इकडे पश्चिम महाराष्ट्र संकट येईल. हे ओळखून जर आजचा तरुण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा जर शिवजन्मभूमीमध्ये उपोषण करणार असेल, याला पाठिंबा द्यायचा सोडून पोलिसांना चुकीच्या प्रकारची माहिती देऊन अशा प्रकारची जर पत्र काढणार असतील तर त्यांना देखील उद्याच्या काळामध्ये आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की जर समजा आदिवासींचा एवढा कळवळा होता तर मग आदिवासी भागातले रस्ते गेले नाही, त्या ठिकाणी लाईट व्यवस्था नाही, त्या ठिकाणी आरोग्याची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी पियाला पाणी नाही. आताच सांगितलं आमच्या तरुण सहकार्याने इतका अभ्यास केला, त्याच्यामध्ये सगळी पीएचडी झालेली साहेब मुलं आहेत. त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं का जे AI सेंटर आहे त्याला वीज जाणार आहे आणि त्या AI सेंटर मध्ये आपण एक फोटो डाउनलोड केला किंवा त्याच्यावरती आपण काही माहिती मागवली तर एका सेकंदासाठी 1 ते 2 लिटर पाणी ते शुद्ध पाणी जाते. आणि मग जर अशी परिस्थिती इकडे लोक गढूळ पाणी पितात, त्या AI ला जर तिकडे शुद्ध पाणी लागणार असेल आणि आपल्या हक्काचं पाणी जर उद्या ते अशा पद्धतीने वापरलं जाणार असेल तर इतकी भीषण गोष्ट आहे. जुन्नर तालुक्यामध्ये आजही जवळजवळ 22 ते 25 गावं ही टँकरग्रस्त आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये जे काही जेवढे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना खरं तर लाज वाटली पाहिजे की अरे आपल्या जिल्ह्यामध्ये इथं माणसांना प्यायला पाणी नाही, जनावरांना प्यायला पाणी नाही, धरणं ज्यांच्या जमिनीमध्ये बांधली त्यांची पुनर्वसन झाली नाही आणि मग तुम्हाला आदिवासींचं प्रेम सुचतंय. दसक्रियेमध्ये गेलो आयता माईक भेटल्यानंतर मग तुम्हाला तो कनवळा येतोय. मला या माध्यमातून सांगायची आताशी ही सुरुवात आहे. आम्ही सगळे जे जण आहेत सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो की आदिवासी हा रोज वाघाशी त्या ठिकाणी झुंज देतोय, जंगलामध्ये राहतोय, बिबट्याशी झुंज देतोय. त्या दिवशी आंबोलीमध्ये एका तरुणावरती बिबट्याने हल्ला केला, का बुकी बिबट्या तिकडे पाडल्यात आहे. इकडे आदिवासी वाघाला भेट नाही. आणि जर अशा पद्धतीने जर आदिवासीच्या कोणी नादी लागणार असेल तर उद्या भविष्य काळामध्ये आम्ही तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट अशी त्या उद्या जनसुनावणीच काय, जुन्नर तालुक्यामध्ये साहेब 1 इंच जागा सुद्धा या अशा उद्योजकांना आपण घेऊन द्यायची नाही. हळूहळू सुरेश भाऊ संपूर्ण आदिवासी भाग आपल्या बरोबर आहे. मी आमच्या समाजातल्या सगळ्या पुढाऱ्यांना सांगणार आहे की आता थोडस शांत राहा आणि ज्याला वाचता येत आहे, ज्याला लिहिता येत आहे, कारण आदानीने जे प्रोजेक्ट रिपोर्ट तिकडे पाठवले ते सगळे इंग्लिश मध्ये पाठवले आणि आमचा अध्यक्ष तिकडे मोकार उच्च शिक्षक झालेले तिकडे. त्याच्यामुळे मला त्याला देखील सांगायचे बाबा ही राजकारण करायची जागा नाही. मला खरं तर अजिबात या गोष्टीवरती टिप्पणी किंवा टीका करायची नव्हती, परंतु हे जे काही पत्र पोलीस प्रशासनाने काढले, पोलीस प्रशासनाला माहित नाही की हे ग्रामपंचायतने आज नवले तर ज्या जुन्नर तालुक्यामध्ये जे काही प्रेसा क्षेत्र आहे किंबहुना सगळ्या ग्रामपंचायती आहेत, उद्यापासून सुरेश भाऊला सगळ्या पाठिंबा द्यायला त्या ठिकाणी एका पाठोमागे एक सगळी लोक या ठिकाणी येतील. जी काही जुन्नर तालुक्यातील तज्ञ जे काही कायद्याचं ज्ञान असणारी वकील मंडळी असतील ती देखील सुरेश भाऊ आपण एक टीम करून हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, 30 पर्यंत साहेब आपल्याला पिटिशन दाखल करावं लागेल. लवकरात लवकर जुन्नर तालुक्याचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, खरं तर आदरणीय शरददादा यांनी तात्काळ पत्र प्रदूषण मंडळाला आणि दुसरं पत्र त्या शाळेला, कारण शाळेला काय सांगितलं होतं का 150 लोक येतील आम्हाला जेल सुनावणी करायची.
फसवून त्यांच्याकडून परवानगी घेतली होती, परंतु तिथल्या शाळा व्यवस्थापन समितीने, तिथल्या ग्रामपंचायतीने आणि तालुक्याच्या आमदारांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना कळवलं की ही जनसुनावणी रद्द करा, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी शैक्षणिक गोष्टीवरती परिणाम होऊ शकतो, अशा प्रकारचं पत्र देऊन प्रकल्प कार्यालयाने या प्रदूषण मंडळाला कळवलेलं आहे की जनसुनावणी साहेब त्या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम करायचा असेल, उद्या डोंबऱ्याला सुद्धा खेळ उभा करायचा असेल तर ग्रामपंचायतीची परवानगी घ्यावी लागते. आणि मग या अदानीला आणि केंद्र शासनाला काही डोकं नाही. केंद्र राष्ट्रपतींनी घोषित केलेलं हे क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये पैसा कायद्याचं एवढं संरक्षण असताना देखील जर समजा असं कोणी आडमुठ्याचं धोरण घेणार असेल आणि आमच्यातला कोणी आडाणी त्याला जर मदत करणार असेल तर आता बाकी शिकलेल्या तरुणांची गाठ आहे. सूरज भाऊ आज पासून संपूर्ण आदिवासी भागामध्ये जुन्नर तालुक्यातला प्रत्येक आज साहेब मुंबईवरून या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या इथले भूमिपुत्र असले तरी अजून अशी सगळी माणसं आपल्या भेटीसाठी येतील आणि 17 तारखेपासून पुणे या ठिकाणी जे प्रदूषण मंडळ आहे ज्यांची डोकी जागेवरती नाही की आरोग्य अशा क्षेत्रामध्ये परवानगी घेऊन काम करायला पाहिजे. जे बेकायदेशीररित्या जर शासनातले अधिकारी काम करणार असतील तर मला त्या अधिकाऱ्यांना देखील सांगायचे की तुम्ही अदानीचे नोकर नाही तर तुम्ही जनतेचे नोकर आहात. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या म्हणजे जनतेच्या खिशातल्या पैशाने आपलं कुटुंब चालतंय याचं भान ठेवा, अन्यथा मग आपल्याला कोणालाही सुट्टी भेटणार नाही. सगळ्यांनी जाणीवपूर्वक विचार करून अगदी जिल्हा अधिकाऱ्यापासून तर तहसीलदारापर्यंत विचारपूर्वक काम करा. जर चुकून दिशाभूल करून जर आमचं कोणी काम करणार असेल तर एकालाही सोडता कामा नये. अशा प्रकारची भूमिका खरं तर आदिवासी समाजाची आहे. आज आदिवासी दिन होता. सगळे समाज आदिवासी समाजातील नव्हे तर तालुक्यातील सगळ्या स्तरातील लोक आज सूरज भाऊच्या बरोबर आहेत. मी सूरज भाऊला या उपोषणाच्या निमित्ताने खरं तर मनापासून पाठिंबा देतो आणि सर्व समाजाला उद्यापासून बैठका घेऊन सूरज भाऊ आपल्या पाठीमागे उभा करू. हा काही तुम्ही जो पाठिंबा किंबहुना जे काही आमरण उपोषण, कारण आमरण उपोषण काही साधी गोष्ट नाही. आज सूरज भाऊ खरं तर आमच्यासाठी या ठिकाणी बसला, त्याच्यामुळं सूरज भाऊ आपली किंमत आम्हाला प्रचंड आहे. आम्ही आपल्या बरोबर सातत्याने असो. आजपासून ही सुरुवात तर सूरज भाऊ आपल्या माध्यमातून झालेली आहे. हा प्रकल्प जोपर्यंत वरांड्याच्या कड्यावरून आम्ही लोटून देत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर असू. अशा प्रकारची खरं मत या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. दत्ता गवारी, तुम्ही वारंवार ज्या पत्राचा उल्लेख करताय, पोलीस प्रशासनानं काय पत्र दिलंय, काय पोलीस प्रशासनाने खरं तर त्याच्यामध्ये असं म्हणलंय की यांना म्हणजे ग्रामपंचायत आजनावळे यांनी अदानी हटाव सह्याद्री बचाव समन्वय समिती स्थापन केली आहे. त्या समितीचे किंवा आजनावळे ग्रामस्थांच्या पाठिंब्याचे पत्र आपण सादर करावे. तसेच उपोषण बसणे करता संबंधित जागा विभागाची परवानगी घ्यावी. संबंधित परवानगी असल्याशिवाय आपणास उपोषणाला बसता येणार नाही याची आपण दक्षता घेत. अशा प्रकारची एक लाईन घालून खरं तर दिले म्हणून याबाबत या ठिकाणी आम्ही बोललो. हे पत्र आपल्या माहितीसाठी. धन्यवाद.